इमेजिन करा तुम्ही रात्रीचं उबेर बुक करून गाडीत बसतात आणि 15 मिनिटानंतर तुम्ही ती उबेर ओपन करता आणि तुम्हाला दिसतं की ती राईड अजून स्टार्टच झाली नाहीये. तर नेमकी तुम्ही कोणत्या गाडीत बसलात आणि पुढे जाऊन तुम्हाला कळतं की ज्या गाडीत तुम्ही बसलात त्या गाडीचा ड्रायव्हर जिवंतच नाहीये. हे सगळं त्या आदित्य नावाच्या मुलासंग होतं. त्या रात्री नेमके आदित्य संघ काय घडलं होतं, तो ड्रायव्हर कोण होता आणि शेवटी असा पोलिसला कोणता पुरावा मिळाला ज्याच्यामुळे ही केस कायमची बंद करण्यात आली. तर कानात हेडफोन टाकून घ्या, कारण ही स्टोरी त्यांच्यासाठी आहे जे लेट नाईट जॉबवरून घरी येतात. मुंबई, रात्रीचे 12:18 झाले होते. पाऊस पण सुरू होता. IT कंपनीत काम करणारा आदित्य ऑफिसमधून बाहेर पडला. त्या दिवशी प्रोजेक्ट डिलिव्हरी असल्यामुळे तो 14 तास ऑफिसमध्ये होता. त्याचं डोकं पूर्ण थकून गेलेलं होतं. त्याने मोबाईल काढला आणि उबेर बुक केली. 2 मिनिटांनंतर व्हाईट डिझायर म्हणजे उबेर त्याच्या समोर येऊन थांबते. ड्रायव्हरचं नाव राकेश पाटील होतं. ड्रायव्हरने काच खाली केली आणि म्हणाला, आदित्य सर. आदित्य म्हणतो, हो मीच. आदित्य मागच्या सीटवर बसला आणि शांतपणे गाडी पुढे निघाली. 5 मिनिट दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही. रेडिओवर गाणे चालत होते. पाऊस पण जोरात सुरू होता. अचानक ड्रायव्हर आरशातून पाहत म्हणाला, सर आज तुम्ही माझे तिसरे पॅसेंजर आहात. आदित्य हसत म्हणाला, इतक्या रात्री पण राईड मिळतात? ड्रायव्हर म्हणतो, हो मिळतात, पण आजचे पहिले दोघं मध्येच उतरले. आदित्य म्हणतो, का? ड्रायव्हर काही सेकंद शांत राहिला आणि म्हणाला, त्यांना वाटलं मी चुकीच्या रस्त्याने चाललोय. आदित्य बाहेर पाहतो, रस्ता एकदम बरोबर होता. मग तो विषय सोडून देतो. 10 मिनिटांनी त्याच्या ऑफिस मधल्या मित्राचा मेसेज होतो की घरी पोहोचलास का? घरी पोहोचण्यासाठी किती टाइम लागेल ते बघण्यासाठी तो उबर ऍप उघडतो आणि मोबाईल मध्ये बघून त्याचा चेहरा सफेद पडून जातो. ऍप मध्ये दिसत होतं सर्चिंग फॉर ड्रायव्हर, म्हणजे राईड अजून स्टार्टच झाली नव्हती. त्यांनी पटकन ड्रायव्हरला विचारलं, भाऊ तुम्ही राईड स्टार्ट केली नाही का? ड्रायव्हरने आरशातून त्याच्याकडे पाहिलं पण उत्तर दिलं नाही. आदित्यने पुन्हा मोबाईल मध्ये पाहिलं. नेटवर्क पूर्ण होतं, इंटरनेट चालू होतं, व्हॉट्सअप चालू होतं, फक्त उबर ऍपवर सर्चिंग फॉर ड्रायव्हर असं दाखवत होतं. त्याने विचार केला बहुतेक ऍप मध्येच काहीतरी बग असेल, त्याच्यामुळे तो विषय सोडून देतो. मग काही मिनिटांनी त्याने त्याच्या मित्राला लाईव्ह लोकेशन पाठवलं. एका मिनिटात रिप्लाय आला की भाऊ तू अजून ऑफिसमध्ये दिसत आहेस. आदित्य लगेच लोकेशन चेक करतो आणि त्या लोकेशन मध्ये दिसतं की तो अजूनही ऑफिसमध्येच आहे, पण प्रत्यक्षात तो गाडीमध्ये बसून घरी जात होता. त्याच्या अंगावर लिटरली काटा आला आणि तो लगेच ड्रायव्हरला म्हणतो, भाऊ माझा मोबाईल बघा, माझ्या मोबाईल मध्ये चुकीचं लोकेशन का बरं दाखवत आहे? ड्रायव्हरने स्क्रीन कडे पाहिलं पण नाही आणि फक्त म्हणाला, कधी कधी मशीन चुकीचं दाखवतात पण डोळे नाही. आदित्यने काचेतून बाहेर पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं गेल्या 10 मिनिटात एकही गाडी दिसली नव्हती. ना बाईक, ना ट्रक, ना सिग्नल. मुंबई सारख्या शहरात हे शक्यच नव्हतं. अचानक ड्रायव्हर म्हणाला, सर तुमचा मित्र कुठे उतरला? आदित्य म्हणतो, कुठला मित्र? ड्रायव्हर म्हणतो, जो आतापर्यंत तुमच्या शेजारी बसला होता. आदित्य रागात बोलतो, हो 90 वगैरे घेतली का तुम्ही? कोणत्या मित्राबद्दल बोलताय? मी केवळचा एकटाच बसलोय. ड्रायव्हर काहीच बोलला नाही, फक्त आरशातून त्याच्याकडे बघत राहिला. थोड्या वेळानंतर गाडी आता एका लांब टनल मध्ये शिरली. टनल मध्ये पूर्ण अंधार होता, फक्त गाडीचे लाईट चालू होते. सुमारे 2 मिनिटांनंतर गाडी टनल मधून बाहेर आली. आदित्यने बाहेर पाहिलं आणि त्याच्या श्वासाचा वेग वाढला. समोर मुंबई नव्हती. नो फ्लायओव्हर, नो बिल्डिंग, नो ट्रॅफिक, फक्त धुकं आणि दोन्ही बाजूला दाट जंगल. आदित्य जोरात ओरडून म्हणतो, ही जागा कोणती आहे? ड्रायव्हर असा हळू स्माइल करून म्हणतो, सर अजून आपले डेस्टिनेशन आले नाहीये. गाडी जंगलातून पुढे जात होती. आदित्यने पुन्हा एकदा मोबाईल मध्ये नेटवर्क चेक केलं. यावेळेस नेटवर्क पूर्णपणे गायब झालं होतं. त्याने मोठ्या आवाजात ड्रायव्हरला विचारलं, भाऊ आपण नेमकं कुठं चाललो आहोत? ड्रायव्हरने शांतपणे उत्तर दिलं, जिथे तुम्ही लोकेशन टाकलं आहे. आदित्य बोलतो, मी तर घरचा ऍड्रेस टाकला होता. ड्रायव्हर असा हलकासा हसला आणि म्हणाला, ऍपवर तोच ऍड्रेस आहे, पण प्रत्येक पॅसेंजरचं खरं डेस्टिनेशन वेगळं असतं. आदित्यला त्याचा एकही शब्द समजला नाही. त्याला असं वाटलं अजून याची 90 उतरलीच नाहीये. थोड्याच वेळात समोर एक जुना पेट्रोल पंप दिसला. संपूर्ण परिसर एकदम काळोखात बुडाला होता. एकही लाईट नव्हती. ड्रायव्हर स्वतःवरून तिथं गाडी थांबवतो आणि आदित्यला म्हणतो, 2 मिनिटात थांबावं लागेल. आदित्यला वाटलं पेट्रोल वगैरे भरायचं असेल त्याच्यामुळे थांबले. तो लगेच गाडीतून खाली उतरला. त्याला वाटलं समोर कोणतरी मिळेल, पण पंप पूर्ण असोड होता. कोणीच नव्हतं तिथे. पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये पूर्ण धूळ साचेल होती. टेबलवर एक जुना रजिस्टर पडेल होता. त्याने तो ओपन केला. पहिल्याच पानावर तारीख होती 14 जुलै 2022. खाली लिहिलं होतं, अपघातग्रस्त वाहन, व्हाईट डिझायर, ड्रायव्हर राकेश पाटील, स्टेटस डेथ. आदित्यचे हात ते बघून थरथरायला लागले. तो पुन्हा नाव वाचत होता, राकेश पाटील. हे नाव त्याच्या उबर ऍप मध्ये पण होतं. तो धावत बाहेर आला. बाहेरून बघतो की तो ड्रायव्हर अजूनही गाडीत एकदम शांत बसेल होता, जणू काहीच घडलं नाही. आदित्यने धडधडत्या आवाजात विचारलं, तुझं नाव राकेश पाटील आहे? ड्रायव्हरने फक्त मान हलवली आणि म्हणतो, काही कागदांवर माणूस मरतो पण काही आठवणीमध्ये नाही. आदित्य आता पूर्णपणे घाबरला होता. तो मागे वळाला आणि रस्त्यावर धावत सुटला. जंगलातून बाहेर पडायचा प्रयत्न करू लागला. सुमारे 5 मिनिटं तो पळतच राहिला. तो घाबरून गेला होता आणि त्याची ब्रीथिंग खूप जोरात चालू होती. आणि अचानक समोर पुन्हा तीच डिझायर उभी होती आणि तो ड्रायव्हर बाहेर उभा होता, जणू तो तिथून कधी चाललाच नव्हता. ड्रायव्हर हसत म्हणाला, सर
पायी गेला तरी हा रस्ता इथंच आणतो. आदित्यच्या लक्षात आलं तो कुठेही गेला तरी त्याच गाडीपाशी येत होता. त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. तो पुन्हा गाडीत जाऊन बसला. यावेळेस त्याने ड्रायव्हरच्या ID कार्डवर लक्ष दिलं. फोटो होता, नाव होतं राकेश पाटील, पण खाली कंपनीचा लोगो नव्हता. फक्त एक तारीख होती, 14 जुलै 2022, आणि त्या खाली होतं लास्ट राईड कम्प्लीट. आदित्यने पटकन नजर वर केली आणि बोलला, हे काय आहे? ड्रायव्हर एक शब्द पण बोलत नाही, फक्त गाडी चालू करतो. 10 मिनिटांनी गाडी एका जुन्या पुलावर आली. ब्रिजच्या दोन्ही बाजूला दाट धुकं होते. ड्रायव्हर अचानक म्हणाला, सर मागे एकदा पहा. आदित्यने मागे वळून पाहिलं, रिकामी शीट. तो पुन्हा समोर पाहू लागला. तेवढ्या शांत आवाजात ड्रायव्हर म्हणाला, मी मागची शीट नाही म्हटलो, मागची काच म्हटलो. आदित्यने रिअर ग्लास मधून बाहेर पाहिलं आणि तो शॉक झाला. त्यांच्या गाडीच्या मागे तितक्याच अंतरावर आणखी एक व्हाईट डिझायर येत होती. तोच मॉडेल, 30 नंबर प्लेट, आणि त्या गाडीचा ड्रायव्हर स्वतः आदित्य होता. आदित्य ते बघून एवढा शॉक झाले की त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच होत नव्हता. ती व्हाईट डिझायर अजूनही त्याच्या गाडीच्या मागे होती. दोन्ही गाड्यांमध्ये सारखं अंतर, ना ती पुढे येत होती ना ती मागे राहत होती. आदित्य घाबरून म्हणाला, ही गाडी आपल्या मागे काय येते? राकेशने आरशातून पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाला, कारण ती तुझी आहे. आदित्य मोठ्याने ओरडला, माझी गाडी नाहीये ती. राकेशने काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त पुलाच्या कडाला गाडी थांबवली. पाऊस आता जोरात चालू झाला होता. आजूबाजूला पूर्ण शांतता, ना एखादी दुसरी गाडी ना एखादा माणूस. तेवढ्यात राकेश गाडीतून खाली उतरला. आदित्य पण घाबरत खाली उतरतो. दोघेही पुलाच्या रेलिंग जवळ उभे राहिले. राकेशने पुढे बोर्ड दाखवलं. धुकं हळूहळू बाजूला सरकू लागले आणि खाली एक मोडकी व्हाईट डिझायर नदीत अर्धी बुडलेली दिसली. ते बघून आदित्यचा श्वास थांबला, कारण ती गाडी अगदी त्याच नंबरची होती. त्यांनी घाबरत नंबर प्लेट वाचली, MH02AX7814. तोच नंबर ज्या गाडीत तो बसला होता. आदित्यचा चेहरा पांढरा झाला. आदित्य बोलतो, हे कसं शक्य आहे? ड्रायव्हर बोलतो, काही प्रश्नांचे उत्तर ऍप नाही देत, नशीब देतं. तेवढ्यात आदित्यच्या फोनवर अचानक नेटवर्क आलं. फोन एका मागे एक नोटिफिकेशननी भरू लागला. 25 मिस कॉल, रोहन, आई, ऑफिस आणि एक अननोन नंबर. रोहनचा व्हॉइस मेसेज पण होता. आदित्यने तो प्ले केला. रोहन घाबरलेल्या आवाजात बोलला होता, भाऊ तू ठीक आहेस का? न्यूज मध्ये दाखवत आहे की ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक व्हाईट डिझायरचा भयंकर ऍक्सिडेंट झालाय. पोलीस न्यूजवर सांगते की ड्रायव्हर आणि पॅसेंजर जागीच गेले. हे ऐकून आदित्यचा हात थरथरायला लागला. त्याने लगेच मेसेज बंद केला आणि धावत तो नदीकडे उतरू लागला. पावसामुळे जमीन निसरडी झाली होती. काही मिनिटांनी तो ऍक्सिडेंट झाल्याच्या ठिकाणी पोहोचला. पोलीस ऑलरेडी तिथे पोहोचलेली होती. एक ऑफिसर टॉर्च घेऊन पुढे पाहत होता. आदित्यही पुढे गेला आणि त्यांनी बघितलं की ड्रायव्हरच्या सीटवर राकेशचा मृतदेह होता आणि मागच्या सीटवर त्याची डेड बॉडी होती. डोळे बंद, रक्ताने माखलेला. क्षणभर त्याला काहीच समजलं नाही. तो ऑफिसर जवळ गेला आणि जोरात ओरडून म्हटला, सर मी इथं आहे. ऑफिसरनी काहीच आन्सर दिला नाही. आदित्यने त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हात ऑफिसरच्या शरीरातून आरपार गेला. आदित्य मागे सरकला. त्याला सत्य समजायला लागलं होतं. तो वेड्यासारखा धावत पुन्हा पुलावर आला. राकेश तिथंच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर दुःख होतं. राग नव्हता, भीती नव्हती, फक्त शांतता. आदित्य हळू आवाजात म्हटला, मी जिवंत नाही. राकेशने पहिल्यांदाच सरळ उत्तर दिलं. ऍक्सिडेंट राईड संपल्यानंतर झाला नाही, राईड सुरू होण्याआधीच झाला होता. मग आदित्यला आठवलं की जेव्हा तो ऑफिस मधून बाहेर पडला, तो मोबाईल मध्ये उबेर बुक करत रस्ता क्रॉस करत होता. स्क्रीनवर नोटिफिकेशन आली होती, युअर ड्रायव्हर इज 2 मिनिट्स अवे. तो तेच पाथ चालला होता. तेवढ्यात समोरून वेगाने येणाऱ्या ट्रकने हॉर्न वाजवला. रस्त्यावर उभे असलेल्या लोकांचा आरडाओरडा, अरे बाजूला हो, अरे बाजूला हो. आदित्यने वर पाहिलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो थरथरत्या आवाजात बोलला, म्हणजे मी ऑफिसच्या बाहेर पडल्यावर उबेरमध्ये मी कधी बसलोच नाही. राकेश शांतपणे म्हणाला, तुला तसं वाटत होतं, पण खरं तर प्रवास तुझा तिथंच संपला होता. मी तर फक्त तुझ्या शेवटच्या डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जात होतो. जेव्हा तुझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी माझ्याच टॅक्सीमध्ये तुला हॉस्पिटलमध्ये नेत होतो. बट याच पुलावर नेता येतं या दुकानमुळे माझ्या गाडीचा बॅलन्स गेला आणि गाडी नदीत जाऊन कोसळली. राकेशने गाडीचा दार उघडला आणि बोलला, चला. आदित्य बोलतो, कुठे? ड्रायव्हर म्हणतो, जिथे प्रत्येक शेवटच्या राईडचा प्रवास संपतो. आदित्य काही क्षण शांत उभा राहिला, मग हळूहळू गाडीत बसला आणि गाडी धुक्यात नाहीशी झाली. 2 महिन्यांनी त्याच रस्त्यावर रात्रीचे 12:30 वाजता एका मुलीने उबेर बुक केली. काही मिनिटांनी गाडी तिच्या समोर येऊन थांबली. ड्रायव्हरने काच खाली केली आणि हसत म्हणला, आज तुम्ही माझे 3रे पॅसेंजर आहात.